बघा, माझं नाव विनायक पवार आहे आणि आडनाव पवार असलं तरी माझ्या काकाशी खूप चांगले संबंध आहेत. मला बी जरा बरं वाटलं. हे बघा, मागच्या लोकांना 17 वेळा सांगितलंय आतापर्यंत, यांच्यातल्या लोकांनी अरे बाबा पुढे या पुढे या पुढे या, एक व्हा. यांच्या लक्षातच येत नाहीये. मी सांगतो तवा कळणार आहे भाई, बैठेंगे तो कटेंगे. आणि तुम्हाला एक व्हा एक व्हा एक व्हा म्हणलं, तुम्ही झाले नाही, त्याच्यामुळे तर निकाल असा आला. माय एका पक्षात, बाप एका पक्षात, भाऊ एका पक्षात, बायको चौथ्याच पक्षात. काय मिळे कार्यक्रम आपला. अरे कसं सांगावं, कुणी सांगावं बाबा, आपला कार्यक्रम लय अवघड आहे. तरीही तुम्ही ऐकसाल, या पद्धतीचंच मी ऐकवणार आहे. हे बघा, मी वायफळ बडबड करणार नाही, सरळ कविता ऐकवतो. कारण मागचा महिनाभर तुम्ही वायफळ बडबडच ऐकली. तुम्ही म्हणता इथं बी दिवस धंदा आहे का? एक तर तुम्ही संख्येने एवढे कमी आहात की आता मी म्हणू शकतो की आपण फारच अल्पसंख्य वाटतो आहोत इथे. तर आता सरळ मुद्द्यावर येतो. आणि मुद्दा क्लिअर करण्याआधी काजलनं मला सांगितलं की दादा तुझ्याबद्दल आम्ही सांगितलं की सिनेमाचा गीतकार आहे, पण मुद्दा असा आहे आमच्या गीतकार लोकांचा, बॅकस्टेज लोकांचा, की आम्ही काय केलंय हे ठळकपणे कुणी शोधत नाही आणि कुणाला शोधायची गरज बी वाटत नाही. गाणं दिख रहा है ना, हिरोईन अच्छी दिख रही है ना, विषय खतम. कोण लिहिलं याच्या नादाला कोण लागणार आहे? त्याच्यामुळे मग आम्हाला तोंडानं सांगावं लागतंय, तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय ना, मला भिजू द्या, माझं काळीज लागलंय, नाचून गाणं वाजवू द्या. बोलना पड़ता है, आमचा प्रॉब्लेम है, अब क्या करेंगे. होय, रौंदळचे असोसिएट डायरेक्टर अविनाश मकासरे माझा मित्र इथे आलेला आहे. तो इथेच राहतो पिंपरीमध्ये. त्या सिनेमाचं गाणं आप सबने देखा है. ढगान आभाळ दाटल याग, उरात वादळ पेटल याग. ऐकलंय तुम्ही. अजून एक गाणं तुम्ही ऐकलंय, ऐसी बहुत लंबी लिस्ट है, उसमें ज्यादा टाइम चला जाएगा. लेकिन काजोल जी ने मुझे बताया, हाँ मी तिला काजोल म्हणतो, तिचं नाव काजल आहे. ती मला उगाच काजोल देवगण सारखी वाटते. मी क्या करू, असं मला चष्मा लागला. तर तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग, तू शेरणी शिकारी मी भावडास साग, तरी पैज लावतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे. विनायक पवार बोलला नाही. हा, शिट्ट्या बिट्ट्या आल्या की लय भारी वाटतं. मी एका कार्यक्रमाला गेलो, परत आलो. चौथ्या दिवशी मला नगरसेवकाचा फोन. आई म्हणली, बाबा आमच्या कार्यक्रमात येऊन काय बोंबलून गेलास रे? म्हणलं काय नाही बाबा, मी म्हणलो होतो चांगलं वाटलं टाळ्या वाजवा आणि लय चांगलं वाटलं तर शिट्ट्या बी वाजवा. अरे बाबा तू सांगून गेला मान्य आहे, पण आमच्या म्हणले इथल्या एका उद्योगपतीच्या पोरीचं लग्न आहे, पोरीला वाट लावण्याच्या टायमाला पोट्टे शिट्ट्या वाजवू राहिले यार. त्याच्यामुळे त्या अर्थाचा अनर्थही होणार नाही, त्याची काळजी आपण घेऊ. आता एक कविता, अर्थात हा माझ्या अंतकरणातला राग आहे.